आज आहे ट्रिपचा शेवटून दुसरा नंबर आणि शेवटचा उद्या तर आपण निघणार आहे. उद्या असणार आहे ना बालीमध्ये शेवटचा दिवस त्याला म्हणू शकतो आपण. तर आज आम्ही चाललोय उलुवाटू टेम्पल बीचेस, वेस्ट साईडचे बीचेस वगैरे ना, वेस्ट साईडचे बीचेस. एक्सायटेड. उलुवाटू टेम्पलच्या इथं केचक डान्ससाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे. जास्त काय होते का फेमस आहे डान्स तो केचक डान्स. महाभारताचं सगळं पोर्ट्रे करतात त्याच्यामध्ये. नाही सॉरी रामायण. जाऊन कळेल आता काय आहे एक्झॅक्टली. हॅलो, तर तुम्हाला कळालंच असेल की हा बालीचा लास्ट व्लॉग आहे. आणि ही जी बालीची पूर्ण ट्रिप होती ती आम्ही स्वतः प्लॅन केली होती. म्हणजे फ्लाईट बुकिंग्स, हॉटेलचं बुकिंग, ट्रॅव्हलिंग इन बाली, करन्सी एक्सचेंज सगळं आम्ही प्लॅन केलं होतं. आणि तुम्हाला जर ह्या ट्रिपबाबत काही क्वेश्चन्स असतील की तुम्ही जर बाली ट्रिप प्लॅन करत असाल तर ते कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला डिटेल्ड एक बालीचं प्लॅनिंगचा ब्लॉग पाहिजे असेल तर ते पण कमेंट करून सांगा. आम्ही तसा ब्लॉग पण प्लॅन करू. ड्रायव्हरची वाट बघत बसलोय आता इथे लॉबीमध्ये. रेस्टॉरंट आहे नाही ना, मॅरिडची ब्युटिफुल प्रॉपर्टी आहे ही जी आहे ना. ही लेझी रिव्हर आहे. लेझी रिव्हर म्हणजे याच्यामध्ये असे ते बघा तिकडे ते बलून्स आहेत बघा, त्यात नुसतं बसायचं आणि ते असं ऑटोमॅटिकली पुढे राहत राहते. अशा आत वगैरे भेटला असं तर केला असतं. कोणाला भेटलायस तू आत्ता? आता आम्ही जस्ट दी फ्लाइंग बीचला भेटलोय. दी फ्लाइंग बीच. प्रसादचं सनस्क्रीन जास्त झालंय. कुठं आहे? आता आम्ही उलुवाटू टेम्पलला आलोय आणि ऑन द वे टू उलुवाटू टेम्पल आम्हाला फ्लाइंग बीस्ट भेटले. त्याचं नाव काय आहे दुसरं ओरिजिनल? सांग ना कोण भेटले? गौरव तनेजा. आणि ते फोटो आम्ही आता इथं ऍड करू नेक्स्ट. उलुवाटू टेम्पल आय थिंक एवढंच आहे. इथं काय आहे? हे सगळे टेम्पल वगैरे बघतोय पण एक वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याच मंदिरात यांचे जे टेम्पल्स आहेत कुठल्याच मंदिरात मूर्ती नावाचा प्रकार नसते. फक्त आर्किटेक्चर असते. म्हणजे मंदिर बांधले पण तिथं मूर्ती कुठलीही नसत्या. उलुवाटू टेम्पलला इथं पोहोचलोय. हे टेम्पलचा एरिया आणि ह्या क्लिफ साईडला इकडे असा समुद्र आहे आणि आमच्या समोर नाही दिसत काय. आता मलास्ते बीच लावलोय उलुवाटू टेम्पल करून. मलास्ते बीच खूपच भारी आहे. श्रुतिका कसा आहे मलास्ते बीच? सुंदर. आणि इथं सगळ्यात कमी आहे. फक्त 4-5 लोक आहेत. कोणी होय, इथं माहित नाही जास्त लोकांना. केचक डान्स तुम्ही बघायचा प्लॅन करत असाल तर उलुवाटूला खूपच ग्राउंड आहे. म्हणजे तिथं ते तिकीट काउंटर चालू व्हायच्या आधी लोक लाईन मध्ये बसलेली. केचक डान्स बघायला चालू आहे इथं उलुवाटू बीच वरती. इथं समुद्र आहे आणि इथं मागं डान्स चालू आहे. तर हा बालीचा सगळ्यात फेमस केचक डान्स आहे जो इथं मलास्ते बीचवर एकदम सनसेटला ते करतात संध्याकाळी 6 वाजता. आणि यामध्ये ते तोंडातून चकचक चकचक असा आवाज करतात. तेच त्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. आणि याच्यात पूर्ण वेळ ते रामायणाची स्टोरी टेलिंग आणि ॲक्ट करून दाखवतात. बघायला एवढं ब्रेथ टेकिंग वाटतं. आणि सगळ्यांनी नक्कीच हे बालीला आलात तर हे मिस करू नये कधीच. तर ह्या सीनमध्ये त्यांनी हनुमान ज्यावेळी लंका जाळून टाकतो ना आपल्या शेपटीद्वारे, तो सीन एकदम भारी प्रेझेंट केला आहे. ह्या सीनमध्ये ते दाखवतात की रावण आणि राम ज्यावेळी फेस टू फेस आली त्यावेळी त्यांच्यामध्ये युद्ध कसं झालं.
आता आमचा बालीचा शेवटचा डिनर झालाय. उद्या सकाळी आम्ही लवकर निघतोय. सो बालीचा एक्सपिरियन्स तुझा कसा होता श्रुतिका? खूपच छान होता, खूपच सुंदर. ह्या डिनर नंतर मी हे जे लोकल मार्केटमधनं स्वीट घेतलेलं, ह्याच्यामध्ये असं आपल्या डोशासारखं आहे हे, आणि त्याच्या आतमध्ये कोकोनटचं फिलिंग आहे, म्हणजे काइंड ऑफ वेगळा मोदक टाईप. परत येऊ आपण बालीला कधी. नक्कीच नक्कीच नक्कीच, आणि त्यावेळी जरा निवांत येऊ. बाय बाय टू बाली. बाय बाय टू बाली. दुबाली कुठलं? शेवटच्या दिवशी त्यांनी एवढी मोठी गाडी दिली. बाय बाय बाली, हो गया हमारा. जिरली आमची जिरली. एअरपोर्टचा व्ह्यू, गरुडा विष्णू टेम्पल, आणि एवढा मोठा मूर्ती आहे ती. जुदा हो के बी. विष्णू प्रसाद, युअर ब्रेकफास्ट. थँक्यू. आम्ही अंडा करी आणि परोटा. यानंतर आम्ही सिंगापूर एअरपोर्टमध्ये आमचा लेओव्हर होता. तिथं आम्ही खूप टाईम स्पेंड केला, कारण की खूप वेळचा लेओव्हर होता. आणि तिथं ॲक्टिव्हिटीज खूप आहेत, म्हणजे असे फन गेम आहेत करायला, आणि मजा येते. फर्स्ट थिंग प्रसाद इज ट्राईंग सिंगापूर एअरपोर्टवर. रिलीज स्ट्रेस. रिलीज साठी अंदाज घ्या इंजुरी होईल. कमान कमान. काय बघायला चाललंय आता? आम्ही निघाले कॉर्टेक्स हे ज्युएल. होपफुली आम्हाला आज ते सिंगापूर एअरपोर्टचं ज्युएल बघायला मिळेल. मागच्या वेळी पाणी बंद होतं तिथलं. सो लेट्स सी. आता आम्ही चाललोय त्या ट्रेननं, कारण ट्रेनच बघायला लागेल, बाहेर जाऊन बघू शकत नाही, कारण आम्हाला आमच्याकडे सिंगापूरचा विजा नाही आहे, कारण ते इमिग्रेशन पास करून करायला लागते. हां आईचा कुठं आलोय आपण? बटरफ्लाय गार्डन मध्ये आलो. तर इथं मला एकाच कमऱ्यात ते पण तिथं ते पकड त्याला, असा हात पुढं कर, तुझ्या हातावर बसते का बघूया. नाही बसणार ते. फक्त थांब तिथंच. त्याला भूक हे आलं आलं, येते थांब इथं. तिथं ऑर्डर करणं एवढा अवघड आहे, म्हणजे त्यांना आपण काय म्हणलं ते कळतच नाही, आणि ते आपल्याला काय म्हणलं ते पण कळत नाही. आणि आम्ही आणि त्यांना काय पण अजून त्यांना काय पण कुठल्या पण डिश बद्दल विचारलं की नाही, ते काय म्हणतात माहिती काय? लास्ट कॉर्नर इंडियन फूड. म्हणजे आम्हाला व्हॅल्यूच नाहीत. अरे आम्हाला तुमचं ट्राय करू द्या ना. प्रसादनं या सूपमध्ये सगळं चिली सॉस आणि सोया सॉस घालून त्याचे वेगळंच मिश्रण केले. तिकडच नाही याला काय नाही त्याला टेस्ट. पण आता कसं लागायचं? आता चांगलं लागले. आता घातले ना त्यात काय काय मिरची काय खात्या ती लोक, जरा अवघड आहे. आमची शेवटची फ्लाईट जी आम्हाला घरी पोहोचवणार होती मुंबईला, ती 3 तासानं पहिला डिले झाली. आता अजून पुढे किती वेळ लागणार आहे ते माहीत नाही.
म्हणजे 3 सांगतच तास नाही. डबल झालोय आम्हाला. आमच्याकडे खायला काहीच नाही आहे. खायला काहीच नाही आहे. खायला शेंगदाणे काय आहे? शेंगदाणे शेंगदाण्याची फोडी. 5:30 तासाची फ्लाईट आहे. ऑलरेडी आम्ही 4 तास लेट आहे आणि ते 5 तास लेट होणार आहे. आम्ही सकाळी आमचा प्रवास 7 वाजता 7:30-7:30 वाजता चालू केला आहे आणि आता 10 वाजलेत रात्रीचे आणि अजून आम्हाला मेजॉरिटी जो टप्पा आहे 5:30 तासाची फ्लाईट सिंगापूर टू मुंबई ती अजून कवर करायची. तर ह्याची पिढ्याला लागेल आम्हाला. नुसतं माईकवर काय तर सांगत टप 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 ते पण तोंडातल्या तोंडात बोलत. 90% इंडियन क्राऊड आहे. हिंदीत सांगा ना कोणतरी. सिंगापूर टू मुंबई फ्लाईट होती ती तब्बल 8 तासांनी डिले झाली. आम्ही रात्री 10ला पोचणार होतो मुंबईमध्ये, ते पहाटे 5ला पोचलो. पूर्ण एनर्जी डाऊन, वाईट अवस्था. आम्ही सिंगापूर एअरलाईन्स ह्यासाठी केलेलं की त्यांचं चांगलं रेप्युटेशन आहे, काय प्रॉब्लेम नाही, काय नाही, सेफ्टीचा इश्यू नाही. आणि असली व्यवस्थित मारली त्यांनी आमची सगळ्यांची. बाद झालो होतो आम्ही. ती ओव्हरनाईट फ्लाईट घेतली नव्हती रिटर्नची, कारण आम्हाला ते रात्रीची झोप होत नाही, ते फार त्रास होतो, ते नव्हतं करायचं म्हणून आम्ही डे ट्रॅव्हल करत होतो. आणि तरी त्यांनी 10ला एक्सपेक्ट होतं पोहोचणं इंडियामध्ये, ते आम्ही पहाटे 5 वाजता पोहोचलो मुंबईला. ते पण मुंबईमध्ये, परत मुंबईवरून पुण्याला आलो. करेक्ट. आणि इथं यायला वाजले 10. इंडियामध्ये आल्या आल्या पहिल्यांदा आम्ही खाल्लं ते म्हणजे इंडियाचं आपलं इंडियन भारतीय ब्रेकफास्ट. मिसळ, वडापाव, पोहे, उपीट, चहा मित्रांनो, चहा सुद्धा मिळत नाही तिकडं. सो मजा आली एकंदरीत. अशी होती आमची पूर्ण बाली ट्रिप. तुम्हाला बाली ट्रिप मधलं काय आवडलं सांगा मला कमेंट करून, आणि डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. सबस्क्राईब करा. बाय.